नमस्कार, शिवाई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय मला एक वेगळाच विषय आणायचा आहे समोर आणि लोक मला हसतील. अरे संदीप भाई, काय आहे तू आणलाय नवीन विषय म्हणून? आणि मला पण थोडीशी लाज वाटायला लागली का हे काय बातमी करू का नको. पण खरं म्हणजे ही जी बातमी आहे ती करणं गरजेचं आहे असं मला वाटलं. कारण की खूप आता पाठीमागं पाहिलं 17-18 लोक विषारी दारूमुळे मेली. हातभट्टीची जी काय आहे गावठी दारू ती पिऊन मेली. त्याच्यामध्ये मिथेनॉल नावाचं काहीतरी केमिकल जास्त झालं आणि पॉवर चढावं म्हणून तसं झालं. परंतु एक मात्र सध्या एक विषय जरा थोडासा लोकांच्या लक्षात आला की नाही मला सांगता यायचं नाही. जुन्नर तालुक्यामधलं जुन्नर शहरापासून जवळपास 7-8 किलोमीटर लांब एक निरगुडे म्हणून गाव आहे. त्या गावामधला एक गोविंद जाधव नावाचा एक व्यक्ती आहे. त्याला एक्साईज डिपार्टमेंटने उत्पादन शुल्क आपण ज्याला म्हणतो त्यांनी अटक केलेली आहे. आणि नंतर त्याचा एक सहकारी आहे वाटतं, त्याला देखील अटक केली. का अटक केली तर त्याच्याकडं असं आढळून आलं का हा जो व्यक्ती आहे हा डुप्लिकेट दारू या जे काही दुकानदार आहेत बेकायदेशीर दारू अड्ड्यावाले त्यांना विकायचा. तर झालं असं की ही टीप लागली उत्पादन शुल्क विभागाला आणि उत्पादन शुल्क विभागाने त्याच्याकडे तिचे भंगारवाल्याकडून हा दारू ची बॉटल जे आहे रिकामी बारच्या बाहेर ठिकाणी पडलेले असतात ते विकत घ्यायचा भंगारवाल्याकडून. आणि त्याचं एक सील आहे, तर ते सील एका ठिकाणी बनवलं जातं. मला नारायणगाव मधलं एक ठिकाण आहे, आता ते मला काय पुरवण नसल्यामुळं मी काही सांगू शकत नाही. त्या ठिकाणी घरामध्ये ते सील बनवले जातात वेगवेगळ्या कंपनीचे. आणि ते सील फक्त याच्यात मध्ये ही जी डुप्लिकेट दारू आहे त्या बॉटलमध्ये ओतायची, वरून ते सील लावायचं. ते फक्त असं एक रब केलं का ते सील लॉक होतं. आणि ही दारू कुणाला तर जुन्नर तालुक्यामध्ये जिथं जिथं जे गाव हे धंदे आहेत दारूचे धंदे त्या ठिकाणी ही दारू पोच दिली जाते. मग आता ही दारू त्याला वाईन रेटपेक्षा खूप कमी दराने पडते. मग ही सगळी लोक आहेत का जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी ही बोगस दारू गिऱ्हाईकाला देतात. आणि अशी सिच्युएशन आहे का 80% दारू ही जी आहे विदेशी नाही पण विदेशी, समजा वेगवेगळ्या कंपन्याच्या मॅकडॉनल्ड वगैरे काय. खरं म्हणजे हे असे नावं घेणं सुद्धा चुकीचं आहे. अशी जाहिरात वगैरे काही करता येत नाही, परंतु आपण हे समाज प्रबोधनासाठी करतो. तर ह्या सगळ्या दारूची अशी लोकांना सवय लागली आहे त्यांना आता अशी परिस्थिती झाली ओरिजिनल दारू आणि डुप्लिकेट दारू यातला फरकच आता लोकांना लक्षात न राहिल्यासारखं चाललंय. म्हणजे जशी गावठी मसूर असायची आता गावठी मसूर काय हे माहितच नाही. लोक हे हायब्रिड खातात, चवच कळणार नाही त्याची काय ती. तर तशी सिच्युएशन झालेली आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठं सिंडिकेट आहे. म्हणजे दारू इथपर्यंत येणार, त्याचं सील होणार, सगळ्यांना माहिती आहे, संबंधित अधिकाऱ्यांना काय कुठं तयार होतं, कुणाकडं बोगस दारू हे पण समजतं, परंतु कारवाई करत नाही. आणि 3-3 हजार रुपये. आता याच्यामध्ये एक साईजची अशी लोक आहेत का प्रत्येक जणाचा वेगळा रेट. तो जाणार दुकानामध्ये मला 2,000 द्या महिन्याला, त्याच्यापेक्षा सिनियर जाणार तो म्हणणार मला 3,000 मला सेपरेट द्यायला लागेल, त्याच्यावरचा म्हणणार मला 4,000 द्यायला लागतील. आणि मग आता हे पैसे द्यायचे कसे, कुठून द्यायचे? जर एक दुकानदार हा जो अनधिकृत दुकानदार आहे त्यांनी जर एवढे 20-20 हजार रुपये 15-15 हजार रुपये समजा याला हप्ते द्यायचे, तर मग तो करतो काय, तर तो हेच करतो, त्याच्याकडून स्वस्तातली ती दारू घेतो आणि अक्षरशः ती विषारी दारू जी आहे ती लोकांना देतो. लोकांना चटक लागली, चला कुठे जुन्नरला जायचं वाईन मध्ये, तिथं तेच रेट आहे. वाईन मध्ये गेलो आणि इकडं बी आपल्या गावामधला धंदा आहे तिथं बी तोच रेट आहे. मग एवढं लांब जायचं कशाला, इथं बसल्या जागी आपण दारू पिऊ. आणि ती लोक दारूच्या आहारी जातात. दारू पिणं वाईटच आहे, परंतु कायद्याने गुन्हा नाही. बघा आता कायदा. तर आता समजून घ्या. आता मला माझ्या एक मित्राने एक दारूची बॉटल दाखवली, मी काय ते तुम्हाला त्याचं काय नाव वगैरे दाखवणार नाही. तो म्हणला संदीप हे बघ ही जी बाटली आहे, तर ही जी बॉटल आहे ना का आताच विकत घेतलेली आहे मी. आणि ही दारू जशी ओपन केली, आता ही इंग्लिश दारू आहे काय, आता मला नाही नाव नाही घ्यायचं हिचं, जे याचे लवर असतील ते बुसनावरून त्याचं नाव वगैरे किंवा काय मॉडेल आहे ते कळून जाईल त्यांना. म्हटलं ही जी दारू आहे ना ही ओपन केली इतका घाण वास येतो का काय काय बोलतो सोय नाही.
आणि ही दारू लोक पितात ओरिजिनल म्हणून. आता झालं असं का याचं जर हे पाहिलं का हे वरचं कवर ह्या बॉटलचं, तर ते खराब झालेलं आहे. म्हणजे ही दारू कसली आहे, ही दारू कुठंतरी बारच्या लोकांनी पिऊन वगैरे टाकली दारू. मग हे भंगारवाले हे दारू उचलतात आणि ही दारू उचलल्याच्या नंतर बॉटल सॉरी हे ते संबंधित व्यक्तीकडे ही बॉटल जाते. मग होतं काय का आता याच्या पुढे एक बूज दिसते आपल्याला. चला हे बूज दिसतोय बघा, मी काय जाहिरात करत नाही. चुकून जर माझे गुण जर एक नाव वगैरे गेलं हे करू, कारण मी सेल्फी व्हिडिओ काढतोय, तर समजून घ्या काय असा उद्देश नाही. तर ते हे जे बूज आहे ना, हे नारंगावलं एका घरामध्ये बनवलं जातं. आणि हे बूज जे आहे हे आता हे कसं ओपन झालं, हे याला सील असतं. हे काय करतात, बॉटलमध्ये ती दारू आता मी ओपन केली तिथे घाणवास आला. हे वरून आहे ना असं फक्त हे जे सील आहे का असं पुश केलं जातं. पुश केलं का झालं सील, म्हणजे लोकांना वाटलं ही ओरिजिनल दारू आहे. आणि इतका भयानक प्रकार चाललेला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे हे सील त्या ठिकाणी नारंगाव या ठिकाणी बनवले तयार केले जातात. आणि जसे जसे बॉटल येतील तसे तसे हे करले जातात. अजून एक विषय, जुन्नरमध्ये एक मोठा दारूचा दुकान आहे आणि तिकडून बऱ्यापैकी सप्लाय इकडं होतो. तर विषय असा आहे का तिथून खरं म्हणजे उगमस्थान तिथून आहे डुप्लिकेट दारूचं, परंतु त्याच्यावर मात्र कुणीच कारवाई करत नाही. दारू येते जुन्नरमधून, तिथून बेकायदेशीरपणे सप्लाय केली जाते. लोक छोट्या छोट्या गाड्यांमध्ये फोर व्हीलरमध्ये आपापल्या दुकानांपर्यंत. म्हणजे गावामध्ये आज काय झालंय का जुन्नर शहरातला इकडचा भाग आहे का तो असं झालंय का गाव तिथे दारूची अड्डी. म्हणजे गोव्याला कसं आपण गेल्यावर का सगळीकडे वाईन बियर वगैरे वगैरे दिसतात असे मांडलेले, तशी परिस्थिती प्रत्येक गावाची झालेली. 5-5, 6-6 धंदे आणि यांच्यामध्ये भांडणं होतात. मग डुप्लिकेट दारू आणतात आणि स्वस्त विकून ही सगळी पिढी नासवत आहेत. तर विषय असा झाला, जसं आपण गॅस सिलेंडरचं जे सील आहे का ते असं वरूनच लावतो, तसंच ही सिस्टम आहे. आणि या नावाखाली केली. आता मी जर हे ओपन केलं, आता इतका घाण वास येतोय ना, ते आपण काय कशी पितात काय माहिती. म्हणजे इतकं सॅनिटायझर जे आपलं होतं का कोरोनामध्ये, त्याच्यापेक्षाही म्हणजे त्याचा वास तरी त्याच्यापेक्षा काहीतरी अतिशय उग्र वास या दारूचा आहे. आणि लोक पितात हो, ही पितायत. हा दारू आहे, दारूला वासच येणार आहे म्हणून पिताय. आता यांना काय माहिती काय बाबा हे काय ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. मी बघत आपले जे उपनिरीक्षक आहेत एक्साईज विभागाचे, आवटे का काय नाव, त्यांना मी सांगितलं का म्हणलो हे असं चालू आहे बाबा. ठीक आहे, हे सिस्टम आहे की दारूचे अड्डे वगैरे काही बंद होणार नाही आणि हप्ते बी बंद होणार नाही, हे चालूच राहणार आहे. हे कुणी आलं तरी काय नाही याच्यामध्ये करू शकत. पण हे जे डुप्लिकेट चाललंय ना, आणि माग सुद्धा हे प्रकार घडले होते, परंतु हे दाबले जातात. हे इतकं मोठं सिंडिकेट आहे का रोज हजारो बॉटल या विषारी दारू ही सप्लाय केली जाते. मी मगाशी काय म्हणतो का तिथं ते जो आहे त्याचं वाईन शॉप जुन्नर मधलं, तिथं मात्र घेतली ना का ती ओरिजिनल दारू मिळते. पण तिथून जे हे 2 नंबरवाले धंदे वगैरे गावोगावी झालेले आहेत का ते घेऊन जातात ना, ती सगळी डुप्लिकेट दारू असते. सांगायचं म्हणजे विषय असा आहे का बाबा याच्यामध्ये बघा बाबा काय हे पिऊ नका रे बाबांनो, हे घाण आहे, वाईट आहे, मारशाल तुम्ही. आणि ही लोक इतके करोडो रुपये कमवत आहेत ना, या हप्ते देऊन यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. कारवाई होती या 2 नंबरवाले धंदेकडून, हप्ते यांच्याकडून हे वसूल करणार, ह्यांच्याच दारू घेऊन जाणार 10-10 हजार रुपयाची कारवाई दाखवायसाठी, ती दारू परत दुसऱ्याला इकून टाकणार, अशी ही सिस्टम आहे. आणि जो दारू डुप्लिकेट जिथून सप्लाय मेन होलसेलर देतोय त्याच्यावर मात्र कधीच कारवाई होत नाही. माहिती आहे यांनी दारू इथून आणली, पण त्याच्यावर त्याला कोणी विचारित नाही. दाखवतो दप्तर, ही दारू एक्स्ट्राची कुठे आहे, ही कोणला इकली, तू टिपीची दारू आणली होती का, मग ही दारू आली कशी काय. माझं तर म्हणणं आहे शासनाला पाठीमागं बघा, शासनाने एक नियम केला होता, किराणा मालाच्या दुकानामध्ये बियर वाईन ठेवायच्या. आणि इतकी टीका झाली महाराष्ट्रामध्ये, अरे आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे, हे काय चाललंय, काय निर्णय घेतात चुकीचे. पण मला तर असं वाटतंय ते योग्य निर्णय.
कारण की हे इकडं हे करून डुप्लिकेट दारू त्याची शासनाची टॅक्स चोरी करणार तर करणार आणि हे 20 लोकांना पाजणार. त्यापेक्षा आहे ना हे जर अधिकृत केलं ना ते कशाला 2 नंबर होईल. कोणाला पोलिसांना किंवा त्या एक्साईज वाल्यांना किंवा काही जे आहेत इकडे तिकडे ब्लॅकमेल करून हप्ते घेणार त्यांना बी पैसे नाही म्हणजे हे होईल. सरकारला टॅक्स बी भेटेल आणि लोकांना ओरिजिनल तरी काय भेटेल. पिणारे आता कोणाचं तोंड काय बंद करू शकत नाही. तर मग बायांनी गावोगावी जाऊन दारूचे धंदे बंद केले तर ते 4 दिवसांनी परत चालू होतात. म्हणजे अशी सिच्युएशन आहे. रामदास आठवले म्हणाले की ती देशी दारू आहे ना हे करा म्हणजे स्वस्त करा किंवा त्या गावठीला कायदेशीर मान्यता त्यांच्यावर टीका झाली. पण ही वस्तुस्थिती आहे. आज हे केलंच पाहिजे तर ते होईल. आता संसार उद्ध्वस्त होतात का नाही तो आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याच्या त्याच्या बायांचा प्रश्न आहे. एखादीने ठरवलं ना उपाशी मारायचं तर उपाशीच मारू शकते नवऱ्याला. पण तिने तिच्यामध्ये ताकद पाहिजे कवर या बेवड्यांचा त्रास सहन करायचा. तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे उपाशी मारायचं म्हणजे नवऱ्याला काही अन्न पाणी द्यायचं नाही म्हणजे असा अर्थ आहे. नाही ते गैरसमज करून घेऊ. तर ही अशी मी उघडलो बुचन तर मलाच आता एवढा त्रास झालाय. तर हे समजून घ्या ही किती मोठा हा झोल आहे. आणि माझी आता निरीक्षक वाटतं नारंगावचे काय अजून कोणी चार्ज घेतला असं दिसत नाही. जे कोण नवीन चार्ज घेईल ना त्यांनी याकडे लक्ष द्यावा. आणि हे जरा ही लोक जे आहेत ना ही राजकीय पार्श्वभूमीची लोक आहेत आणि यांच्याकडे पैसा भरपूर आहे डुप्लिकेट दारू करणाऱ्यांकडे किंवा हे सप्लाय करणाऱ्यांकडे. तर कोणाचाही दबाव नाही घ्यायचा. समजा केलं एखाद्या लोकप्रतिनिधींनी फोन आता लोकप्रतिनिधीकांचा आमदार म्हणायचा खासदार म्हणायचा का जिल्हा परिषद म्हणायचा तुम्ही समजून घ्या कोणाची ताकद जास्त आहे काय ती. त्याला भीक न घालता यांच्यावर कारवाई केली पाहिजे. याला जरा बेड्या ठोका यांच्यावर जरा हे काढा करा. किती दिवस हप्ते घेणार तुम्ही. उद्या काय झालं कुणी मेलंय दारूनी तर सगळ्यांचं धोक्यात येईल. तसं तिकडे पिंपरी फुगेवाडीला झालं तसं. तर माझी विनंती आहे का पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे SP साहेबांना देखील का बाबा याकडे लक्ष द्या. हे चुकीचं चाललंय. हे 2 नंबर तर होणारच आहे पण हे डुप्लिकेट नाही झालं पाहिजे.